Good morning students. Welcome back our SH Zondale Vidya Mandir Marathi Medium Dombivli West. Standard 5th Subject English. Today we are going to learn more than 100 words. We will enjoy this topic because it is a game. हा एक खेळ आहे. In this game I will ask you some questions and you will have to give possible answers. You are going to make a number of list, but here I will show you how to make a list. जर तुम्ही शाळेत असतात आणि मी तुम्हाला हा टॉपिक शिकवणार असेल तर मी नक्कीच तुम्हाला हे जे 100 वर्ड्स आहे जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला विचारले आहे त्याची यादी तुम्हाला स्वतःला तयार करायला सांगितली असते. परंतु व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवते म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की याची लिस्ट कशी बनवायची. देन यू आर ट्राय इट इन युअर नोटबुक. नंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशीच यादी बनवण्याचा प्रयत्न करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आय विल टोल्ड यू which things you are carry in your bag. तुम्ही तुमच्या बॅग मध्ये कोणत्या वस्तू आणतात हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. बघा, नोटबुक, टेक्स्ट बुक, कंपास बॉक्स, टिफिन बॉक्स अँड वॉटर बॉटल. ह्या थिंग्स ह्या नेसेसरी म्हणजे ह्या तुम्हाला रोज आणाव्याच लागतात. त्याचप्रमाणे कधी कधी तुम्हाला ड्रॉइंग बुक किंवा ड्रॉइंगचे कलर्स हे आपल्या बॅगमध्ये कॅरी करावे लागतात किंवा वर्कबुक. जर आपल्याला टीचर्सने वर्कबुक सांगितले ज्यामध्ये काही ते सोडवून देणार असेल वर्कबुक तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या बॅगमध्ये वर्कबुक सुद्धा कॅरी करतात. नाउ आय हॅव टू मेक सम मोर लिस्ट. आता आपण अजून लिस्ट बनवूया. तर बघूया कोणत्या कोणत्या लिस्ट आपण बनवणार आहोत. सी, दिस इज युअर टेक्स्टबुक पेज नंबर 30. हे तुमच्या टेक्स्टबुकचं पान नंबर 30 आहे. त्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय पहिलाच. प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट. Do not repeat the same word in any two lists. Refer to a dictionary wherever necessary. बघा, खाली दिलेल्या याद्या तयार करा. कोणत्याही 2 याद्यांमध्ये तोच शब्द पुन्हा येऊन देऊ नका. गरज भासेल तेव्हा शब्दकोशाचा म्हणजे डिक्शनरीचा उपयोग करा. पहिलीच त्यांनी कुठली लिस्ट बनवायला सांगितली आहे बघा. थिंग्स यू सी इन द क्लासरूम. क्लासरूम मध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी बघता त्याची तुम्हाला लिस्ट करायला सांगितली आणि त्या लिस्ट मध्ये किती शब्द असायला हवे तर ॲटलिस्ट 10 ॲटम्स म्हणजे 10 तरी शब्द तुम्ही क्लासरूम मध्ये बघायच्या थिंग्स आणि त्याची यादी तयार करायची. त्यानंतर थिंग्स यू सी ॲट होम. घरी तुम्ही कुठल्या वस्तू बघतात त्याची तुम्हाला यादी करायला सांगितली ॲटलिस्ट 15 ॲटम्सची म्हणजे त्यामध्ये 15 तरी ॲटम यायला हवे. त्याचप्रमाणे थिंग्स यू सी इन अ पार्क किंवा गार्डन. गार्डनमध्ये गेल्यावर तुम्ही कुठल्या गोष्टी बघतात त्याची तुम्हाला लिस्ट करायला सांगितली आणि त्यामध्ये सुद्धा एकूण किती वर्ड्स हवे तर 15 तरी ॲटम्स त्यामध्ये हवे. देन थिंग्स यू सी ॲट अ मार्केट. मार्केटमध्ये गेल्यावर तुम्ही कुठल्या गोष्टी बघतात त्याच्या एकूण 20 शब्दांची यादी करायला सांगितली ॲटलिस्ट 20 ॲटम्स. नाव सी, थिंग्स यू मे सी इन अ जंगल. जंगलामध्ये गेल्यावर तुम्ही कुठल्या गोष्टी बघतात त्याची सुद्धा तुम्हाला यादी करायला सांगितली ॲटलिस्ट 20 ॲटम्सची. एकूण 20 असे त्याच्यामध्ये शब्द हवे. आणि लास्ट त्यांनी सांगितले थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्तीने तुम्ही ॲटलिस्ट 20 ॲटम्स म्हणजे 20 शब्दांची तरी तुम्ही काय तयार करा, लिस्ट तयार करा. बघा, आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघूया. फर्स्ट आपण बघूया थिंग्स ॲट द क्लासरूम. क्लासरूम मध्ये आपण कुठल्या गोष्टी बघतो त्याची आपण आता यादी करणार आहोत. ॲटलिस्ट किती ॲटम्स तर 10 ॲटम्स. बोर्ड, चार्ट्स, टेबल, बुक्स अँड डस्टबिन, चेअर. त्याचप्रमाणे
अजून काय असतं रे? बेंच, स्केल, पेन and pencil. Now write down all words: board, charts, books, table, chair, dustbin, benches, scale, pen and pencil. हे एकूण आहे 10. ओके नाही, परंतु आपण अजून बघतो. काय काय बघतो बघा? चॉक, डस्टर, शार्पनर, इरेजर, बुकशेल्फ. ह्या सुद्धा आपण वस्तू आपल्या क्लासरूम मध्ये बघतो. नाउ सी नेक्स्ट टास्क कुठला आहे तर होम. ॲट होम, थिंग्स यू सी ॲट होम, ॲटलिस्ट 15 आयटम्स. एकूण 15 आयटम्स आपल्याला किचन मधले लिहायचे आहे. तर बघा आपण काय काय बघतो रे किचन मध्ये? पॉट, पॅन, स्टोव, ग्लास, डिश, कप, मिक्सर, फ्रीज, टीव्ही, फॅन, ब्रूम, मॅट, कॉट, मिरर अँड लास्ट सोफा. ह्या सगळ्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये बघतो. या व्यतिरिक्तही आपण अजून काही वस्तू बघतो. नाउ सी नेक्स्ट टास्क, थिंग्स यू सी इन अ गार्डन और अ पार्क, ॲटलिस्ट 15 आयटम्स. पार्क मधले आपण आता 15 आयटम्स बघूया. स्लाइड, स्विंग, सीसॉ, सीट, मेरी गो राउंड, ग्रास, फ्लावर्स, fruits, butterflies, fountain, birds, squirrel, trees, sand and last stone. ह्या सगळ्या गोष्टी आपण गार्डन मध्ये बघतो. नाउ सी थिंग्स यू सी इन अ मार्केट, ॲटलिस्ट 20 आयटम. बाजारातले आता आपण 20 शब्द बघूया. पोटॅटोज, टोमॅटोज, कॉलीफ्लावर, carrots, leafy vegetables, milk, breads, milk, bricks, toys, clothes, soap, shampoo, oil, cosmetics, bangles, ice cream, cold drinks, grocery, शूज अँड बास्केट. ह्या गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये बघतात, त्याची आपण लिस्ट बनवली. आता आपण बघूया थिंग्स यू मे सी इन अ जंगल. जंगलामध्ये बघितलेले किंवा दिसणारे 20 शब्द आपण लिहूया. टायगर, लायन, फॉक्स, रॅबिट, मंकी, एलिफंट, बियर, डियर, स्नेक, पॅरट, wood, plants, den, sparrow, bushes, bees, behave, cuckoo, peacock and crow. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मोर दॅन 100 वर्ड्स मधले क्लासरूमचे 10, होमचे 15, गार्डनचे 15, मार्केटचे 20 आणि जंगलचे 20 असे टोटल किती शब्द पाहिले आतापर्यंतचे? किती शब्दांची लिस्ट बनवली विद्यार्थ्यांना आपण? तर 80 शब्दांची आपण लिस्ट बनवली आणि आपल्या कल्पना शक्तीने त्यांनी आपल्याला 20 शब्द लिहायला सांगितले आहे. म्हणजे इमॅजिनेशनने आपल्याला एकूण 20 शब्द लिहायचे. म्हणजे असे आपले 100 वर्ड्स हे होणार आहे. चला तर मग विद्यार्थ्यांनो बघूया आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये अशा कितीतरी थिंग्स आहे की ज्याची तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनने लिस्ट तयार करू शकतात. चला तर मग व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काय करायचे आहे? 20 शब्द तुमच्या इमॅजिनेशनने लिहायचे आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की तुम्हाला जर गरज पडली तर शब्दकोशाची
एखादा शब्द नाही कळला तर आपण डिक्शनरी मध्ये सुद्धा बघू शकतो. तसेच त्यांनी लिस्ट बनवल्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की पुट द ॲटम्स इन ईच लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे ह्या प्रत्येक ॲटमची लिस्ट ही अल्फाबेटिक ऑर्डरने म्हणजे वर्णानुक्रमे आपल्याला लावायला सांगितली आहे A to Z प्रमाणे. चला तर मग बघूया अगोदर अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय आणि त्यानुसार आपण आपल्या लिस्टची यादी कशी तयार करतो ते. Here is list of things in the classroom. Put them in alphabetical order. First, I will say what alphabetical order is. The order in which letter come with alphabet, that is A, B, C, etc. Now let's see. Reorder the words and put them in alphabetical order. But see carefully. Here no word beginning with A, but there are 3 words beginning with B: bench, board and books. Now see which one word should come first. What is the second letter come first? The second letter of bench is E and board second letter is O and book second letter is also O. In the alphabetically order, which come first, E or O? E come before O. Then bench words come first. Now see the second letter in board and in books is O. Which one will come before which? Look at the third word in board. It's A. And third word in books is O. Now A come before O. So what come before books? Boards. Books. First 3 letter chair, chalk and chart are the same, but the fourth letter in chair is I, in chalk L, in chair R. I comes before I and R, so chair comes chalk and chart. Then dustbin, pen, school bag and table. Students, write down all words in your notebook in this order. Now write down also this list in alphabetical order. Bed, broom, buckets, clothes, then comb, cups, glasses, mat, pots, rice, soap, stove, tap, toothbrush and last vessels. Student, write down also in your notebook. ही जी यादी होती ती कसली यादी होती विद्यार्थ्यांनो? सुरुवातीला आपण अल्फाबेटिक ऑर्डरनी कुठली यादी लावली तर क्लासरूम मध्ये ज्या कुठल्या गोष्टी बघतात त्या आपण अल्फाबेटिकली लावल्या. त्यानंतर ही लिस्ट आपण बघितली ती कसली होती? दिस थिंग यू सी इज ॲट अ होम म्हणजे घरी बघितलेल्या वस्तूंची आपण वर्णानुक्रमे यादी तयार केली. नाउ सी नेक्स्ट
दिस लिस्ट इज अ गार्डन लिस्ट. ही जी लिस्ट आहे ही गार्डन मधली लिस्ट आहे. तर बघा तर मग आपण अल्फाबेटिकली लावूया. फर्स्ट आहे बॉल्स, नंतर आहे बॅट्स, नंतर आहे बर्ड्स, नंतर आहे डॉग, नंतर आहे फ्लावर्स, नंतर आहे ग्रास, नंतर आहे प्लांट्स, नंतर आहे सँड, नंतर आहे सीड्स, नंतर आहे स्किपिंग रोप, नंतर आहे स्लाइड, देन squirrels, then stumps, then wings and last trees. ही जी लिस्ट होती ही आपण बागेमध्ये बघितलेल्या वस्तूंची होती. Now see next list. You see at market. ह्या ज्या गोष्टी आहे तुम्ही मार्केटमध्ये बघतात त्याचं आपण आता काय करणार आहोत, अल्फाबेटिकली लावणार आहोत. तर त्यात सर्वप्रथम आहे ऍपल, नंतर आहे बनाना, नंतर आहे बीन्स, नंतर आहे बिस्किट्स, नंतर आहे कॅबेज, नंतर आहे कॉलीफ्लावर, नंतर आहे ऑनियन्स, नंतर आहे पॅन्ट्स, नंतर आहे पोटॅटो, त्यानंतर आहे पंपकिन, त्यानंतर आहे रॅडिश, त्यानंतर आहे रिबन, त्यानंतर आहे शर्ट, त्यानंतर आहे शूज, त्यानंतर आहे स्कर्ट, सॉक्स, स्वीट्स, टोमॅटो, टॉईज अँड लास्ट अम्ब्रेला. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे बघतो विद्यार्थ्यांनो, तर मार्केटमध्ये बघतो. त्या वस्तूंची आपण काय केलेली आहे, यादी करून नंतर अल्फाबेटिकली ऑर्डरनी ते सर्व शब्द आपण लावले आहे. नाउ सी दिस थिंग, दिस लिस्ट. ही आहे जंगलामधली लिस्ट. आता याला सुद्धा आपण काय करणार आहोत, तर अल्फाबेटिकली ऑर्डरने लावणार आहोत. तर पहिला आहे बियर्स, नंतर आहे बीज, नंतर आहे बफेलोज, नंतर आहे कुकूज, नंतर आहे डियर, नंतर आहे डक, नंतर आहे एलिफंट, नंतर आहे फॉक्सेस, नंतर आहे गोट, insects, monkeys, mushrooms, mynas, parrots, rabbits, rats, snakes,
tiger, tortoise and wolf. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे बघतो विद्यार्थ्यांनो? तर आपण जंगलामध्ये बघतो, हो की नाही? टायगर, स्नेक्स हे कुठे असतात रे? तर जंगलामध्ये. नेक्स्ट आपल्याकडे पण असतात, परंतु ह्या ज्या जंगलातल्या थिंग्स होत्या त्याच्या आपण काय केली? लिस्ट केली. आता इमॅजिनेशनने आपण काही शब्द घेतली त्याची लिस्ट बघूया. जिराफ, किंग, माउंटन्स, प्रिन्स, प्रिन्सेस, रॉकेट, आधी क्वीन, देन रॉकेट, then snow, then witch and last zebra. हे जे वर्ड होते हे माझ्या इमॅजिनेशननी करून मी तुम्हाला त्याचे अल्फाबेटिकली ऑर्डरने लावून दाखवले. असेच तुम्हाला सुद्धा काय करायचे आहे? तुमच्या जी लिस्ट तुम्ही बनवली आहे इमॅजिनेशनची ती तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डरने लावायची आहे. आणि नंतर सगळे वर्ड सगळ्या यादीतले एका ह्याच्यात लिहायचे आणि त्यानंतर पुन्हा ते काय करायचे? अल्फाबेटिकली ऑर्डरनी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अल्फाबेटिकली ऑर्डरनी त्याची सुद्धा यादी तयार करायची. नाऊ टाइम असाइनमेंट आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या की काय असाइनमेंट्स आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील दिलेले शब्द A to Z क्रमाने लिहा. शब्द आहे क्लॉक, फ्रुट्स, पॉट्स, टेबल, ब्लॅकबोर्ड, टेलिफोन, ॲनिमल्स, चेअर, व्हेजिटेबल, प्लांट, फ्लावर्स, बर्ड, फेअरी, मिक्सर अँड घोस्ट. तुम्हाला ABCD असे आकडे टाकून ज्याप्रमाणे अल्फाबेटिकली ऑर्डरनी जो शब्द पहिले येईल तो लिहायचा आणि ही लिस्ट तयार करायची.